नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। जसं की मित्रांनो, आपण दसरा दिवाळी सणानिमित्त झेंडू लागवड नियोजन पाहत आहोत। तर आता झेंडू लागवड होऊन आपले साधारणतः 30 ते 35 दिवस झालेले आहेत आणि अजून आपल्याला दसऱ्याच्या हिशोबाने 30 ते 35 दिवस 30 दिवस शिल्लक आहेत आपल्याकडे। तर त्या हिशोबाने आपण हे आपलं लागवडीचं वगैरे किंवा खताचं त्याचं नियोजन पाहत आहोत। मध्यंतरी आपली पेरूची हार्वेस्टिंग चालू असल्या कारणाने मला व्हिडिओ बनायला वेळ भेटला नाही। एक फवारणी पण केली त्यामध्ये आणि एक बेसल डोस पण भरलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण बेसल डोस 5 गोण्या कंपोस्ट खताच्या आणल्या होत्या आणि 2 गोण्या 10-26च्या आणि 1 गोणी मायक्रोन्यूट्रंट प्लस 1 गोणी 20-20-013 म्हणजे या पूर्ण प्लॉटला आपण अर्धा एकराच्या प्लॉटला दाणेदार खताच्या 3 गोण्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये 2 ते 3 गोण्या आपण कोंबडी खताचे पण टाकलेले आहेत। आणि जसं मित्रांनो, आपली इथं जी एक आपण त्या नाळीत एक नाळ होती समजा, ते म्हणजे सरीची नाळ, सरीच्या वरती न लावता आपण पोटा लावला होता। तर त्या सरीमध्ये आपण ते खत टाकून त्याची बाजूची माती या पद्धतीने आपण ती ओढून घेतलेली आहे, जेणे म्हणजे याला भर म्हणून पण लागलेली आहे आणि यामुळे काय होणार, हे मुळ्या वगैरे पॅक होणार, म्हणजे पॅक होणार झाड आपलं आणि पाड्या वाऱ्याच्या याने त्या याने आपण हे असं वाटतंय की हे पडणार पण नाही। कारण ज्यावेळेस सरीवर आपण झेंडू लावतो त्यावेळेस वाऱ्यामुळे झेंडू खूप हल्ल्या जातो आणि आम्ही हे काय केलं, दोन्ही साईडनी अशा पद्धतीने हे माती भर लागल्याने त्याला ते म्हणजे झाड एकदम सरळच आहे आणि हे पण होत नाही, म्हणजे वाऱ्याने जास्त हलत पण नाही असं म्हणजे वाटतंय की आपल्या या पद्धतीने आपला फायदा हा चांगला होतोय। तर हे पहा मित्रांनो, आता याला कळी पण यायला लागलेली आहे, शेंडा कळी म्हणतो आपण। तर हे पहा मित्रांनो, पण ज्यावेळेस ही कळी येते तर कळी आल्याच्या नंतर एक 8 ते 15 दिवस ही कळी जशी येईल, साईडची येईल, मध्ये येईल, हे खोडीत राहायची। का खोडीत राहायची, तर आपल्या झाडाचा फुटवा वगैरे जास्त व्हावा, कारण नाही तर काय होईल, लगेच त्यामध्ये फुल यायला सुरुवात होईल, मग ते आणि त्याची वाढ थांबेल। मग ह्या हिशोबाने आपण काय करतो की हे कळी खोडतो आणि त्यामुळं त्याचा फुटवा हा जास्त होतो। तर त्याला आपण आज ही एक 4थी फवारणी करणार आहोत। ही फवारणी कशा करता घेणार आहोत मित्रांनो, ज्यावेळेस कळी लागती त्यावेळेस शक्यतो एक आपल्या आळीचा प्रादुर्भाव होत असतो। आळी करता प्लस नागाळी आणि थ्रिप्स वगैरे ह्या गोष्टी कंट्रोल व्हाव्या यासाठी आपण ही फवारणी घेणार आहोत। तर त्यामध्ये आपण टाटा कंपनीचं कीटकनाशक म्हणून बुरशीनाशक घेतलेले रेडोमिल गोल्ड आणि मायक्रोन्यूट्रंट घेतलेले आहेत। तर मित्रांनो, ह्या वर्षी एक प्रॉब्लेम आपल्याला असा जाणवलेला आहे। तर हे पहा मित्रांनो, ह्या पद्धतीचं जे झाड आहे हे झाड पहा मित्रांनो, ही एक याचं प्रमाण ह्यावेळेस जास्त आहे आणि हे पण पर्सनली लाल व्हरायटीमध्ये आपल्याला हे प्रमाण थोडंसं जास्त दिसतंय। कारण मित्रांनो, हे एक 2-3 वर्षापूर्वी पण होतं, पण त्यावेळेस फक्त पूर्ण प्लॉटमध्ये एक 5 ते 10 झाडं सापडणार होते आणि गेल्या वर्षी एक 25, 30, 40 झाडं असे जास्त झाले असतील। पण यावर्षी याचं प्रमाण हे जास्त आहे। यावर आपण भरपूर फवारणी वगैरे किंवा विविध प्रयोग करून बघितले, पण शक्यतो हे जे प्रमाण आहे तर हे नाहीसं म्हणजे कंट्रोल होत नाही आहे, किंवा म्हणजे एवढं प्रमाण जेवढं आलं आहे ते आलंच आहे, त्याच्यात काही सुधारणा वगैरे होत नाही आहे। आणि मग आता नेमकं ते जसं आपण कृषी दुकानदाराच्या हिशोबाने पण चर्चा वगैरे करून 2-3 प्रयोग केले, मायक्रोन्यूट्रंट केले, स्पेशल एखादं न्यूट्रिएंट दिलं त्याला, खालून पण न्यूट्रिएंट चालू आहेत। तर त्या हिशोबाने आपण हे प्रयोग केले, परंतु काही यामध्ये म्हणजे फरक असा जाणवला नाही किंवा त्यामध्ये सुधारणा झाली नाही। पण ठीक आहे, जरी सुधारणा वगैरे झाली नाही तर आणि बाकीच्या बाकीच्या झाडांना काही होऊ नये अजून, या हिशोबाने पण आपण ही फवारणी घेतो। तर हे पहा मित्रांनो, या पद्धतीने जी कळी येते ही खोडून टाकायची ही कळी, जेणेकरून आपल्या झाडाची ग्रोथ वगैरे फुटवा वगैरे चांगला होईल। आणि हे पहा मित्रांनो, हे पण एकदम छान प्रकारे याची ग्रोथ चालू आहे। हे पहा मित्रांनो, फुटवा बघा आणि त्या पद्धतीने त्याला ग्रीनरी वगैरे चालू आहे।
आणि आता रोग पण नाही आहे. हे पहा मित्रांनो, हे झाड आहे हे, तर याला शक्यतो काही इफेक्ट होऊच नाही राहिला असं दिसून येतं. ठीक आहे, आता चला, ते काही जर वराठीचा प्रॉब्लेम असला तर यामध्ये आपण काही करू शकत नाही. तर या पद्धतीने, आणि आज आपण ती 4थी फवारणी करणार आहोत. याला प्लस आपण आज खत पण सोडणार, ड्रिपनी खत पण सोडणार आहे. ते काय खत सोडणार आहे मी तुम्हाला पुढेही दाखवणारच आहे. हे पहा मित्रांनो, या पद्धतीने आपला प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे. तर प्लॉट हा उत्कृष्ट आहे, सगळं व्यवस्थित आहे, नियोजन पण व्यवस्थित आहे आपलं. फक्त आपल्याला ती जी डिफिशियन्सी जाणवलेली आहे हे अशा झाडांची, याचं सोल्युशन मात्र काही हे विशेष असं भेटलेलं नाही आहे. भरपूर प्रयत्न केला मी, 2-3 कृषी दुकानदारांना पण विचारलं, चर्चा केली, पण नाही काही त्याचा पर्याय शोधून नाही राहिला. ते त्यांच्या हिशोबाने मी औषधं वगैरे देते, तर आपण ते यूज करतो, पण काही फारसा फरक तर नाही जाणवला. तर या पद्धतीने हे पहा मित्रांनो, हे अशा पद्धतीचा आपला प्लॉट आहे. इकडं पण पहा मित्रांनो, या पद्धतीने प्लॉट हा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. त्याची वाढ फुटवा हे चांगलं चाललेलं आहे. पहा मित्रांनो, यामध्ये एक थोडंसं मजुराकडून अजून एक चूक झाली मित्रांनो. ज्यावेळेस आपण हे खत टाकीत होतो, तर त्यावेळेस ते जास्त खोडाच्या जवळ गेल्या कारणाने हे झाड हे झालं, म्हणजे मर झाली त्या झाडाची. म्हणजे हे खत हे कधी पण आहे ना, झाडापासून 1 वितीच्या अंतरावरती हे ठेवायचं. कारण डायरेक्ट खोडापाशी जर खत पडलं तर झाड आपलं डायरेक्ट जळून जातं. तर हे आता त्यावेळेस समजा मी व्यवस्थित लक्ष दिलं नाही, तर एक अर्ध झाड कुठंतरी मर झालेली आहे त्याची. ठीक आहे, असू द्या, ते नॉर्मल असतं ते. आणि बाकी हे बा मित्रांनो, या पद्धतीने हे प्लॉट आपला डेव्हलप झालेला आहे. तर पुढं कोणती फवारणी चालू आहे ही मी तुम्हाला पुढच्या वेळात सांगतो.